ओ हे संगीता कोण आहे? संगीता नाही ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो, हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय. कुठं आहे त्यानं? होय आहेत की इथंच. बोला, त्यांना देते. पण मला सांगा, अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. ओ ताई, तुमच्या डोक्यावर काय तर पाचळा पडले बघा. थँक्यू. अहो, काय तर शिका माझ्याकडनं. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मदत करा, तेवढंच पुण्य लागते. ए बारक्या, तुझी सायकल पंक्चर झाली बघ. मग काय तुझा बाप काढून देणार का पंक्चर? अहो, तुम्ही असं समजा मी दुसरी मुलगी आहे. सरकारला लग्न झालंय माझं, सोन्यासारखी बायको आहे माझी. रस्त्यावरून जाणाऱ्या ना माणसाला चिडतीस होय, लाज वाटायला पाहिजे तुला. आणि बघलेली असं जातीस का आता घरला, तर लावीन कानाखाली. मी एवढी हुशार आहे ना, तुम्ही मला कोणत्या पण प्राण्याचं नाव सांगा, मी तुमच्या सोबत त्या आवाजातच दिवसभर बोलणार. होय का? हा. बर, शेळी शेळी. हा, बर. मला पावडर लावून कोणी फसवलं? म्या, माझ्या खिशातला पैसा कोण चोरतय? म्या, सगळ्यात काम चुकार कोण आहे? म्या, आणि आमच्या घरच्या त्यात भांडणं कोणी लावली? म्या. सुने, बोला की. हे आपल्या शेजाऱ्याची ती एवढी गर्दी का बरं झाली? मला काय माहित, फोन करून विचारा की. हॅलो मित्रा, तुझ्या घराबाहेर एवढी गर्दी कस काय जमली? सगळे व्यवस्थित राहाय नाही? भावा, मी कुत्र पाळलं होतं का नाही? हा. त्या कुत्र्याने तुझ्या वहिनीला चावले आणि जागीच तुझी वहिनी मेली. अरे बापरे, लय वाईट झालं की. बर मित्रा, तू काही टेन्शन घेऊ नको, झालं गेलं ते विसरून जा. बर माझं ऐक की. बोल की. तुझं कुत्रे 1 तासाभरासाठी मला मिळेल का? तुला काय वाटलं घराबाहेर कशासाठी थांबल्यात ती माणसं? कुत्रेच बघायला थांबल्यात की. कुत्र्यासाठी एवढी गर्दी झाली होय? मला वाटलं ह्याच्या बायकोचा शोक मनवायला थांबल्यात काय की कडू 12 बडे. अहो, आज बा मार्केटला का नाही आलात? का काय झालं? ती माझी मैत्रीण तुमच्याबद्दल विचारत होती आज. काय विचारते ती का? ते काळ्या तोंडाचं कमून नाही आलं म्हणली. भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काढायस. तर मी काय विचार करायला लागले ऋषी, जरा एक मोठा बंगला घ्यायचा, जरा नेकलेस करायचं म्हणतोय, आणि एक 16 तर काढायचा फोन, आयफोन. होय, पण एवढं पैसे कुठून आणणार? विचार कराय कुठलं पैसे लागतात. जावाई, तुम्ही आता काय करा, 2-4 दिवस तुमच्या घरी जा. आता तुम्ही काय झालंय? आता आमच्या इथं लग्न आहे 2-4 दिवसांनी. आता जर आमचे पाहुणे रवळे आले तर त्यांना सांगितलेलं आहे आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून, आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रवळे आम्हाला काय म्हणतील? हो, पण मामी असं खोटं नाही बोलावं, जे खरं ते सांगावं. सांगू काय मग खरं, की इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून इथंच? नाही म्हणलं का सांगू, काही गोष्टी खोटं बोलण्यासाठी चांगलंच असतं.